सुप्रभात मित्रांनो, कशा सगळ्या मी तुमचा मित्र तर घेऊन आलो आहेत नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनल जसं नाव आहे लिओ द वॉन्डरर. तर मित्रांनो आज आहे आपला डे 2 आणि आपण चाललो आहे तिरुपतीला, सॉरी डे 3, बिकॉज आपण काल लेट झालेलो. सो आपण तिकडेच थांबलेलो आपलं कर्नाटकामध्ये विजयपुरामध्ये. सो त्याच्यानंतर आम्ही काल रात्री किती 12:30च्या ऑलमोस्ट पोचलो, जेवलो वगैरे आणि डायरेक्ट झोपून गेलो. आणि आता आम्हाला जायचं होतं सकाळी 5:30-6ला दर्शनाला तिरुपतीच्या, पण उठलोच नाही कारण एवढे थकलेलो उठता झालं नाही. सो आत्ता वाजले सकाळचे 9:30 आणि आम्ही चाललो दर्शनाला. सो बघूया जे काय होतं ते. आणि त्यानंतर आज सगळे व्हाईट आहेत, फुल व्हाईट्स क्लोथ्समध्ये आहेत. हा असा काही आमचा लाईनअप आहे, फुल एकदम. सगळ्यांच्या बाईक्स रेडी आहेत, फक्त आता निघायचं आहे. आणि आजचा रूट पण एकदम मस्त आहे. थोडाफार मोठा ब्लॉग करीन, बाकी जे काय ते सगळं मंदिरातच जाऊन तुम्हाला दिसेल. आणि भेटू आपले मीच ऑन द रोड्स. बाय. सो आता आपली बाईक रेडी झाली आहे कोलकडून. सो लेट्स गो. एवढा पप्पा घेऊन का लावायचं रे? तर आता आम्ही निघालो तिरुपतीसाठी आणि एवढा मस्त वेदर आहे ना. सकाळी एकदम ढगाळ होतं, आता नॉर्मल झालं आहे. म्हणजे थोडंफार ऊन तर दिसायला लागलं आहे, बघू. तर हा काहीतरी तिरुमालाचा गेट आहे. सो लेट्स गो. आता घाट सेक्शन चालू होईल. स्टॅच्यूचे जे स्कल्पचर्स आहेत ना ते एक नंबर आहेत यार. साऊथ इंडिया, हां एक नंबर. म्हणजे बघण्यासारखे आहेत. जे पण सर्कल्स मिड पॉईंट्सला जे स्टॅच्यूज आहेत ना सगळे बघण्यासाठी. हा एंट्री गेट आहे का त्याच्यात? ओके. वाव, काय सुंदर आहे यार. हो, ते तिथे तिरुपतीच्या मंदिरावरती कितपत दिसतं माहीत नाही. वरतीवरती दिसतं नाही, छोटा ते सगळं. आणि आपली बाईक चेंज झाली आहे, ट्रायम्फर आला आपण फायनली. आज चाललो आहे. हेलमेट सब हमको नंगा करके भेजा रे. हेलमेट का सब निकाल लिया भाई. गोप्रो पण काढून घेतला आहे. फायनली एंट्री झाली आहे. आता आतमध्ये लाईनमध्ये चालणार आणि त्यानंतर सगळं चेक करणार कसं काय करायचं, दर्शनाचं काय सीन आहे. मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो. आम्ही सगळं कलेक्ट केलं. आपका एक्सपिरियन्स कैसा था इतना टाइम? मस्त लाईन में लगने के बाद मस्त एक नंबर. त्यानंतर मग आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं. 12 तास आम्ही लाईनमध्ये बसलेलो प्रॉपर फुल. आणि दर्शन तर झालं, मस्त दर्शन झालं. आणि हा असा व्ह्यू आहे इथला बाहेर आल्यावर. चला, सो कसं वाटतंय रजत दर्शन घेऊन? एकदम मस्त. तुला कसं वाटतंय? नॉईस लोक न बघता जातात रे आपल्याला. चला अनदेखा कर देते. सो आता इथून आम्ही निघतो टुवर्ड्स हॉटेल अँड देन वी विल हेड टुवर्ड्स आवर रामेश्वरम डेस्टिनेशन. सो लेट्स गो. जे होईल ते बघू, जसं काय होतं ते तुम्हाला कळवतो. सो भेटू आपण डे 4 मध्ये. बाय बाय. तर मित्रांनो
आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि आम्ही निघतो आहे रामेश्वरमसाठी. सो आम्ही आलो तिरुपतीवरनं दर्शन वगैरे घेऊन आणि आता चाललो रामेश्वरला. बिकॉज आमचं सकाळचं चेक इन आहे 12-12:30. तर म्हटलं असं पण तिथे मंदिरात आम्ही ऑलमोस्ट लाईनमध्ये होतो तेव्हा मी झोप वगैरे काढली आहे प्रॉपर पद्धतशीर. सो म्हटलं आता ऑन द गो निघूनच जाऊ काहीतरी आणि रस्ते पण खाली भेटतील रात्रीच्या वेळी. सो आम्ही चाललो आहे, सगळे फुल गेअरअप होत आहेत, गाड्या लोडेड आहेत अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स रामेश्वरम. सो बेसिकली आता नाईट व्लॉग आहे तर मध्ये मध्ये थोडे थोडे क्लिप्स टाकीन, बाकी तर असंच काय टाकण्यासारखं तर नसेल कारण ऑलमोस्ट सगळं रात्रीच करू. सो डायरेक्ट सनराईज झाल्यानंतर भेटू, म्हणजे मस्त उजाडत होत असेल तेव्हा, किंवा आम्ही चाय ब्रेक किंवा कॉफी ब्रेकला थांबू तेव्हा. सो जे काय होतं जसं काय होईल, काही मस्ती वगैरे केली मध्ये थांबून, काही टाईमपास केला तर ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीन. सो भेटू तुम्हाला ऑन द रोड्स. बाय. सो गाईज आम्ही आता तिरुपती सिटी सोडतो आहे आणि आम्ही निघतो आहे रामेश्वरसाठी आणि वाजलेत आता सकाळचे 2:07 आणि आम्हाला 10 hours 56 minutes दाखवत आहे मॅप. सो लेट सी किती वेळ लागतो आम्हाला. आता रात्रीचं जेवढं खिचू शकतं तेवढं खिचायचं आहे कारण सकाळी मग ते सिटी ट्रॅफिक कट होईल. सो लेट सी. टाक. सुप्रभात मित्रांनो. सो आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपल्याला अजून करायच्यात 426 किलोमीटर्स टोटल कवर करायचे बाकी आहेत आणि आपल्याला एस्टिमेट अरायवल गुगल माता दाखवते 141 आणि इथे मस्त साईडला सनराईज होतो आहे. सो थोड्याच वेळात आपण पण सनराईज बघू. मस्तपैकी रात्रभर गाडी चालवली आहे, जेवढा पॅच कवर करू शकत होतं तेवढा केलं आहे. हा बघा यार सनराईज बघा यार, एक नंबर. होईल थोड्या वेळात होईल. ऑरेंज व्हायला चालू झालं आहे, अजून मजा येईल आता. जसं जसं उजाडेल तसं अजून मजा येईल. आता आमचा तर प्लॅन तोच आहे की जेवढं उजाडायच्या आधी, म्हणजे पूर्ण उजाडायच्या आधी, कारण गावं आहेत ऑलमोस्ट सगळी आता मध्ये मध्ये लागणारी, सो ती क्रॉस केली तर बरं होईल. बिकॉज ते एक सिटीमधलं ट्रॅफिक आम्ही स्किप करून आम्ही डायरेक्ट हायवेला असू. सो जे काय होतं जसं काय होतं ते तुम्हाला दाखवीनच. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. हे बघा यार काय मस्त लाल होतं यार, एक नंबर. म्हणजे बाईक राईडवर असताना ना हे सगळं सुख आहे ना, ते खरंच म्हणजे ना शब्द नाही आहेत माझ्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी, पण एक नंबर मजा येते. आणि अशी एवढी मोठी लाँग ट्रिप तुम्ही जेव्हा करतात आणि तुम्ही जेव्हा सकाळ सकाळी उठून असे सनराईज बघतात, संध्याकाळचे सनसेट्स बघतात, तुमचे मित्र तुमच्याबरोबर असतात, सो तो जो पॅच असतो म्हणजे 15-20 दिवसाचा तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतात, तो पॅच म्हणजे न विसरणारा असतो. ती मस्ती, ते घालवलेले मित्रांबरोबरचे क्षण, तो ट्रॅव्हलमधले सगळे अप्स अँड डाऊन्स, ते आहे तसं बघायला गेलं तर. बाकी जे काय आहे ते आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला पाहिजे. हे आपल्या परेश दादाकडनं आपण शिकलोय. सो तेच आपण पण फॉलो करतोय. चेक करा यार, व्ह्यू चेक करा यार, एक नंबर वाटतं, मस्त ना. आणि केरला साईडला आल्यावरती तर हे तर एकदम ऑब्विस आहे, नारळाची झाडं, सनराईज.
फायनली सनराइज झालेला आहे. अरे यार वो भी देखने दीजिए. हा हाय मस्त सनराइज झाला यार, एक नंबर. सो काल आपण बघितला तिरुपतीतला सनराइज, आज आपण बघितला कन्याकुमारी मधला सनराइज. सो आपण दिवसाच्या दिवसाला आपण स्टेट चेंज करतोय. बँगळुरू राहिलं 206 किलोमीटर आणि आपल्याला जायचं अजून 400 किलोमीटर. सो आता आम्ही थांबलेलो या हॉटेलमध्ये. एक नंबर खाणं होतं, म्हणजे त्यांची डिलेवरी सर्व्हिस, म्हणजे टेबलवरती आम्ही ऑर्डर केल्या केल्या जे फास्ट सर्व्हिस दिली आहे ना त्यांनी, आणि जे जेवण होतं ते पण एकदम मस्त होतं. आणि आपली बाईक थोडी इश्यू देत होती, सो त्यामुळे काय व्लॉग तर नाही केला, डायरेक्ट जेवायला आलो आणि केला, म्हणजे जेवण झाल्यानंतरच. सो आता वाजलेत दुपारचे आय गेस 12-11. सो इथून अजून काहीतरी समथिंग 200 किलोमीटर आहे. सो दुपारपर्यंत पोचू आम्ही, 3-3:30-4पर्यंत तिथे पोचू आणि डायरेक्ट रामेश्वरच्या दर्शनाला जाऊ. रामेश्वरमच्या ते तुम्हाला दाखवतो ऑन द वे. सो आता इथून निघूया, पॅकअप करूया अँड लेट्स गो. मित्रांनो आता उरलेत 197 किलोमीटर्स रामेश्वरला पोचण्यासाठी. सो आणि आता एवढं ऊन आहे ना लिटरली आम्ही 70-80 किलोमीटर चालवले असतो. एवढं गरम होतं आहे ना, असं वाटतं की कुठेतरी थांबून पाणी प्यावं. खूप गरम आहे. कुठे आम्ही 2 दिवसाआधी तिरुपतीला होतो, खूप थंडी होती. आता इकडे खूप गरम आहे. सो समजत नाही नक्की काय करायचं. आणि आणलेत आम्ही मोस्टली सगळे थंडीचे कपडे, आणि इकडे जर गरमी असेल तर आम्ही करायचं तरी काय. आणि माझा घसा बसलाय थंडीमुळे. पण रोड्स एक नंबर, सिनरीज एक नंबर, सगळं एक नंबर. सो आता आम्ही थांबलेलो एक शॉर्ट वॉटर ब्रेकसाठी, आणि आता राहिलेत आमचे हार्डली 130 का 140 किलोमीटर्स. हा अश्लील पोरगा आहे ग्रुपमध्ये, अख्खा वाया गेलाय. धनी काय बोलतोस, बोल ना, असं का करतो. चला भेटतो तुम्हाला ऑन द रोड्स. लास्ट 100 किलोमीटरचा स्ट्रेच बाकी आहे, देन आपण पोचून जाऊ रामेश्वरला. काय मस्त वाटतं यार रोड, आणि मस्त सनसेट होईल आता थोड्या वेळाने. सो होपफुली आपल्याला सनसेट दिसेल रूममध्ये जायच्या आधी. लेट्स सी, जे काय होईल ते तुम्हाला दिसेलच. बाकी रोड्स एक नंबर, सगळं एक नंबर आहे. फक्त इथल्या ड्रायव्हर्सना सिंगल लेन आणि डबल लेनचा अर्थ समजत नाही, फक्त बस एवढंच. हा व्ह्यू चेक करा यार, काय भारी वाटतं यार. कार्पेट यार, कार्पेट, ग्रीन कार्पेट दोन्ही साईडला. आता असं वाटतंय आपण साऊथमध्ये आलोय फायनली.
फायनली आम्ही पोचलो रामेश्वरला. ही अरे 49 किलोमीटर म्हणजे केवढूच आहे रे. 49 असेच होतात रे आपले. सो फ्रेश वगैरे होऊन जेवायला आलो आता आणि आम्ही पोचलेलो काहीतरी समथिंग 5:30-6ला आणि आता फ्रेश वगैरे आलो, जेवायला आलो. जेवतो आणि तुम्हाला भेटतो. पनीर आणि रोटी मागवतो.